हॅलो 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 क्लास 6च्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत. आज आपण भूगोलातील एक महत्वाचं टॉपिक समजणार आहोत, ज्याचं नाव आहे तापमान. तापमान म्हणजेच टेम्परेचर. ज्या गोष्टीचा आपल्याला चटका लागतो, ज्या गोष्टी असतात सूर्यापासून येणारी किरणं किंवा एखादा गरम पाण्याचा ग्लास आहे, त्याच्यापासून आपल्याला टेम्परेचर जाणवतं, फील होतं. पण पृथ्वीला पण सूर्यापासून येणाऱ्या किरणांपासून कुठेतरी जे आहे ते टेम्परेचर फील होत असतं. त्या सर्व गोष्टींचा आज आपण इथं आढावा घेणार आहोत. बघा या ठिकाणी एक तुम्हाला प्रयोग करून पाहायचा आहे. ज्यामध्ये काय केलेलं आहे, सुरुवातीला ही शीट जी होती, ती सरळ ठेवली होती. नंतर तिला तिरपी केली. पण ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण वाचाल, विजेरी म्हणजे एक तुम्हाला बॅटरी घ्यायची, ती स्थिर जागी ठेवायची. त्या विजेरीचा प्रकाश जो पूर्णपणे मावेल असे 2 मोठे कागद घ्यायचे. आता कागदाचा विजेरीशी 90 अंशाचा कोन होईल असं धरायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा 90 अंशाचा कोन असेल असं तुम्हाला धरायचं आहे आणि नंतर त्या कोणाला विजेरीचा झोत कागदावर सोडवायचा आहे. त्याचबरोबर प्रकाश झोतानं व्यापलेला भाग पेन्सिलनं रेखांकित करायचा आहे, की ज्या ठिकाणी प्रकाश पडलेला होता. आता पुढच्या याच्यामध्ये त्यांनी त्या प्रकाश झोताला चेंज पण केलेलं आहे. आता याच्यामध्ये उष्णता ज्यावेळेस तिरपी जाते त्यावेळेस कमी असते एवढं त्यांना सांगायचंय आणि कोणत्या ठिकाणी जागा जास्त व्यापली आहे ते त्यांना सांगायचंय. तिरपी किरणं सरळ येतील की आडवी किरणं सरळ किरणं सरळ येतील. ह्या गोष्टीचा इथं विचार झालेला आहे. आता या गोष्टी तुम्ही तुम्ही घरी पण करू शकता. पण आता पृथ्वीबद्दल आपण बोलूया. पृथ्वीवर जे सूर्यकिरणं सरळ रेषेमध्ये येत असतात, तथापि पृथ्वी गोल आपल्या असल्यामुळं ही किरणं पृथ्वी पृष्ठभागावर सर्वत्र जे आहे, काय होतात? ते सर्व ठिकाणी लंबरूप पडत असतात. म्हणजे आपण एक या ठिकाणी पृथ्वीची डायग्राम काढूया. बघा समजा ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवरती सूर्याची जी किरणं आहेत, ती विषुववृत्तावरती कशी येतात? सरळ पडतात. ती कर्कवृत्तावरती कशी पडतील? तिरपी पडतील. त्यानंतर मकरवृत्तावरती पण तिरपी पडतील. म्हणजे तीनही फेजमध्ये विषुववृत्तावरती, कर्कवृत्तावरती आणि मकरवृत्तावरती त्या तिघांची जी जागा आहे, सूर्यकिरण पडण्याची जी स्थिती आहे, ती वेगळी आहे. आपली पृथ्वी सरळ गोल नसून एक प्रकारच्या लंबरूप स्थितीमध्ये असते. म्हणजे एक प्रकारचं जे अंडगोल स्थिती आहे, त्या पद्धतीमध्ये ती असते. आता याच्यामध्ये आपल्याला अन्य भागामध्ये तिरपी पडते आणि पृथ्वीवर ते काय होते ते आता आपण पाहणार आहोत. बघा याच्यामध्ये ही पृथ्वीवरती तुम्ही 3 ठिकाणी महत्त्वाच्या सूर्यकिरणांचा प्रकाश पाहू शकता. हा जो इथं पार्ट दाखवलाय, हा आहे सूर्याबद्दल. सूर्याची किरणं इथून सरळ पडतायत विषुववृत्तावरती. या ठिकाणी इथं जास्त सरळ पडतायत आणि इथं जर आपण पाहिलं तर ती पूर्ण पोहोचू शकत नाहीत. कारण या ठिकाणी सूर्याची किरणं कशी आहेत, तर या ठिकाणी ती कशी आहेत? तिरपी आहेत. ओके. या ठिकाणी ती तिरपी आहेत. ओके. म्हणजे 3 ठिकाणी आपल्याला जे आहे, सूर्याच्या किरणांचा जो प्रकाश आहे, तो वेगवेगळ्या स्थानावरती दिसतो. आता पृथ्वीवरती येणारी जी सूर्यकिरणं आहेत, ते सरळ रेषेत वा एकमेकांना समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार आणि त्यामुळे होणारी जी वक्रता आहे, त्यामुळे सूर्यकिरणं जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिलं. ज्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये सूर्यप्रकाश पडतो, तिथे जागा जास्त व्यापली आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला तिची प्लेस बदललेली दिसते त्या ठिकाणी जे आहे त्याचा वक्राकार दिशेमध्ये आपल्याला फरक दिसतो. यामुळे सूर्यकिरणं जास्त किंवा कमी जागा व्यापत असतात हे आपण पाहिलं. सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी जी काही उष्णता आहे तिचं वितरण आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं? असमान दिसतं. परिणामी विषुववृत्तापासून हा जो विषुववृत्ताचा वरचा मधातला भाग आहे, त्याच्यापासून तुम्ही ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात जे आहे असमानता निर्माण होते पाहू शकता. तापमानाच्या वितरणानुसार काय होतं, की पृथ्वीचं विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण आणि शीत असे 3 कटबंधामध्ये वर्गीकरण होतं. बघा विषुववृत्त जे आहे, त्यावरती तापमान कसं असेल? यावरती सगळ्यात जास्त तापमान असेल. ठीक आहे. यावरती जास्त तापमान असेल. या ठिकाणी समशीत उष्ण असेल. म्हणजे समशीत उष्ण, समप्रमाणात शीत पण असेल, थंड पण असेल आणि समप्रमाणात उष्ण पण असेल. ठीक आहे. या ठिकाणी आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं तापमान काय असेल? या वरच्या भागामध्ये कमी तापमान असेल. कारण त्या ठिकाणी जी सूर्याची किरणं आहेत ती व्यवस्थित पोहोचू शकत नाहीत. त्यानंतर आपण जर इथं पाहिलं हे विभाजन आहे. इथं तुम्ही विविध ठिकाणं आपण पृथ्वीवरची पाहू शकता. हे आहे दक्षिण ध्रुव 90च्या अंशावरती.
हे आहे उत्तर ध्रुव. हे 66.5 उत्तर, ज्या ठिकाणी शीत कटिबंध आहे, कारण या ठिकाणी सूर्याची किरण व्यवस्थित पोहोचत नाहीत. हे आहे कर्कवृत्त, जे 23.5 उत्तर अंशावरती दिलेलं आहे. हे ठिकाण कोणतं आहे? कर्कवृत्त. जे 0 अंशावरती आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. आणि जे या ठिकाणं 23.5 दक्षिणेवरती आपल्याला दिसते ते आहे मकर वृत्त. म्हणजे तीनही ठिकाणं जे आहेत व्यवस्थित या ठिकाणी योजलेले आहेत. त्यानंतर आपण जर इथं काही गोष्टी पाहिल्या, तर अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणाला कारणीभूत असतात. अक्षांश म्हणजे काय? पृथ्वीवरती जे हे सगळे आडवे पट्टे आहेत, ओके, या सगळ्या ज्या आडव्या लाईन्स आम्हाला आहेत त्याला आपण काय म्हणतो? अक्षवृत्त म्हणतो, किंवा याला अक्षांश एकाला म्हणू शकतो. असे किती अक्षवृत्त आपल्या पृथ्वीवर आहेत? तर 181 आपल्याला अक्षवृत्त आपल्या पृथ्वीवर विषुववृत्तासहित पाहायला मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये परंतु ह्या घटकाचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. त्याच्यामध्ये समुद्र सानिध्य, खंडांतर्गत, त्यानंतर समुद्रापासूनची उंची, प्राकृतिक रचना या घटकानुसार पण प्रदेशातील हवामानामध्ये विविधता पाहायला मिळते. आच्छादनाचे वारे, वनाच्छादन जे आहे, वनांनी व्यापलेला प्रदेश, नागरीकरण आहे म्हणजे शहरीकरण झालंय, औद्योगिकीकरण झालंय, इंडस्ट्रियल एरिया, कारखाने वाढलेले आहेत. यामुळे पण स्थानिक हवामानावर परिणाम होतो. ज्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ऑब्व्हियसली टेम्परेचरमध्ये जे आहे वाढ होणार आहे. 0 ते 23 उत्तर दक्षिण पट्ट्यामध्ये सूर्यकिरण कसे पडतील? 0 ते 23.5 मध्ये ऑब्व्हियसली त्या ठिकाणी विषुववृत्त आणि कर्कवृत्त दरम्यानचा भाग आहे, उष्णकटिबंधीय भाग आहे, म्हणजे तापमानामध्ये काय असणार आहे? प्रमाण तापमानाचं जास्त असणार आहे. इथे 66.5 पर्यंत गेलो तर समशीतोष्ण तापमान असणार आहे, आणि इथून इथपर्यंत गेलो तर तापमानामध्ये खूप कमी प्रमाण आपल्याला दिसेल, तिथं थंड तापमान असेल. आता इथे पण एक प्रयोग होतोय, पाण्याचं तापणं घेतलंय आणि थंड होणं, या दोन्ही गोष्टी इथं विचारात घेतलेल्या आहेत. एक प्रयोग जो आहे तुम्ही तो घरून पण करू शकता, जर तुमच्याकडे स्टूल असेल घरी आणि तुमच्याकडे वेळ असेल थोडा, तर तुम्ही ते घरून करू शकता. आपल्याला नेहमी असं वाटतं की सूर्यकिरणांमुळे हवा तापते, गरम हवेमुळे जमीन आणि पाणी तापतं, पण प्रत्यक्षात काय होतं की जमीन आणि पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापत असतात. पहिल्यांदा काय तापते? जमीन. दुसऱ्यानंतर प्रोसेसला आहे पाणी. त्यानंतर जमीन पाणी यांनी शोषलेली जी काही उष्णता आहे ती वातावरणामध्ये हवेच्या आपल्याला स्वरूपामध्ये, वायूच्या थंड याच्यामध्ये आपल्याला ते जे आहे बाष्पाच्या स्वरूपात दिसते. तो बाष्प कसा असतो? जास्त थंड नसतो, तो हळूहळू जसा जसा वर जातो तसा तसा थंड होत जातो. भूपृष्ठालगत म्हणजे जमिनीलगत आपण जर पाहिलं तर हवेचा थर वरच्या दिशेने तापत जात असतो. हवेचा थर कोणत्या दिशेने तापत जातो? वरच्या दिशेने. म्हणूनच पृष्ठभागालगत गरम जास्त हवा असते, आणि पृष्ठभागापासून जसं जसं आपण वर जातो त्याप्रमाणे हवेच्या तापमानामध्ये काय होत जाते? घट होत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान जे आहे ते पर्वतीय भागामध्ये कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता तुमच्या इथं लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेमध्ये लवकर थंड झालेली आहे. ओके, पाण्याच्या तुलनेमध्ये जमीन कशी थंड होते? लवकर थंड होते. त्याचबरोबर उन्हात ठेवलेले जे पाणी आहे ते मात्र किंचित कोमटच राहते. जे पाणी तुम्ही उन्हात ठेवलंय ते थोडं कोमट राहील. जमीन व पाणी यांच्या तापमानाच्या आणि थंड होण्याच्या फरकामुळे जमिनीवरील हवा ही लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी तुम्ही जर समुद्र किनाऱ्याच्या भागात पाहिलं तर खंडांतर्गत भागापेक्षा हवेचं जे तापमान आहे ते दिवसा कमी असतं तर रात्री जास्त असतं. खंडांतर्गत भागामध्ये किनारी भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा जास्त असतं आणि रात्री कमी पाहायला मिळतं. समुद्र किनारी भागामध्ये समुद्राचं पाणी जे तापतं, ते तापल्यानं पाण्याची वाफ हवेमध्ये मिसळते, आणि पाण्याची वाफ जी हवेमध्ये साठवू शकते, त्यामुळे पाण्यामध्ये हवा आर्द्र, आर्द्र म्हणजे काय की त्याच्यामध्ये बाष्प ही गोष्ट तर असतेच, सोबत त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाण्याचं पण प्रमाण असतं, जे आर्द्रतेमध्ये समुद्र किनाऱ्याच्या भागात तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे तिथं गरमी पण होते. खंडांतर्गत भागात ही गोष्ट आपल्याला परिस्थिती याच्या उलट दिसते. बाष्प नसतं तिथं, तिथं हवा कोरडी असते. जर तुम्ही कोकणामध्ये गेलं तर तिथं समुद्र किनारा आहे मुंबईमध्ये, तिथं तुम्हाला खूप जास्त गरमी सारखं वाटेल जसं जसं तुम्ही समुद्राच्या किनाऱ्याकडे जाल. पण जसं तुम्ही पुढे येता त्या ठिकाणी तुम्हाला कोरडापणा वाढत जातो. जसं विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवा कशी आहे? कोरडी आहे. याच फरकाला म्हणजे तापमानातील जो फरक तीव्रतेनं होता, दिवसभराच्या कमाल आणि किमान तापमानातला जो फरक असतो
त्याला दैनंदिन तापमान कक्षा असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये किनारी भागात दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात काय असतो, फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागामध्ये तापमानातला हा फरक जास्त असतो. मुंबईचं तापमान सम आहे आणि नागपूरचं विषम आहे. सम म्हणजेच काय, दमट, आर्द्र, आणि विषम म्हणजेच काय, कोरडा आहे. त्यानंतर कोकण किनारी भागामध्ये तापमान कक्षा काय असते, कमी असते. म्हणजे ज्या ठिकाणी सम तापमान आहे तिथं तापमान कक्षा कशी असते, कमी असते. विदर्भाकडे तुम्ही आले तर तापमान कक्षेमध्ये वाढ होते. आणि तापमान कक्षा कशाला म्हणतात, दिवसभराच्या कमाल आणि किमान या तापमानाच्या फरकाला आपण काय म्हणतो, दैनंदिन तापमान कक्षा म्हणतो. याच्यामुळेच आपल्याला या ठिकाणी काही प्रदेशामध्ये समतापमान पाहायला मिळते आणि काही प्रदेशामध्ये, जसं उदाहरणार्थ मुंबईचं हवामान सम आहे, नागपूरच्या खंडांतर्गत प्रदेशाचं हवामान विषम आहे. आता हरितगृह वायूचे आपण परिणाम पाहणार आहोत. हरितगृह वायूचा परिणाम काय होतो, की वातावरणात काही वायू जसे आर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, इत्यादी वायूची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी जी काही उष्णता आहे ती दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून घेऊन ठेवू शकते. वायूमुळे वातावरणातील हवेचं तापमान वाढतं. वातावरणातील या वायूचं वाढतं प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरतं आणि याच कारण पृथ्वीचं तापमान वाढत आहे, असं हवामान शास्त्रज्ञाचं मत आहे. हवामानातील हा बदल कसा आहे, सार्वत्रिक आहे. याला जागतिक तापमान वाढ असंही म्हणतात. विविध वायूंच्या माध्यमातून जी तापमानात वाढ होतीये, हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे पोल्युटंट वाले मिथेन रिलेटेड जे काही गॅसेस आहेत, जेव्हा ते पृथ्वीमध्ये साचतात, जसं याचं उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही एखाद्या कारमध्ये बसले आणि अचानक सर्व दरवाजे बंद केले आणि बाहेर सूर्य कडक तापतोय 40-45 डिग्री, कसं वाटेल तुम्हाला? अशीच परिस्थिती पृथ्वीची होते जेव्हा हे हरितगृह वायू याचे परिणाम किंवा हे जास्त पृथ्वीमध्ये साठतात. त्याचबरोबर यामुळे तापमानामध्ये काय होते, वाढ होते. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं, एक हे क्रिएटिव्हिटी तुम्ही करू शकता. बघा आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पाणी तापलं की ते प्रसरण पावतं. तापल्यानंतर पाणी असं मोकळं होतं, प्रसरण पावतं. तळाकडील जास्त गरम पाणी वर येतं आणि त्याबरोबर बटणं पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानानं वरचं थंड पाणी तळाकडे जाऊ लागेल, प्रयोगासंबंधी आहे. आणि त्याचबरोबर बटणं देखील खाली जातात. असं सतत होऊ लागतं. तुमच्या लक्षात येईल की पाणी तापलं तर त्यानं ऊर्ध्वगामी प्रवाह होतो. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेनं. आणि निसर्गामध्ये थोडी वेगळी परिस्थिती असते. कशी परिस्थिती निसर्गात आहे, की तापमानातील जो काही फरक आहे त्याच्यामुळे महासागरामध्ये पाण्याचं ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर म्हणजे काय, तर समुद्र किनाऱ्याचा जो भाग असतो त्याच्यापर्यंतचा, तो जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत. तर त्या फरकामुळे पाण्याच्या घनतेमध्ये जो काही बदल होतो त्यामुळे वारे निर्माण होतात आणि सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश आणि ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधातून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेला आपण उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचं तापमान कमी होतं असं म्हणतो. आणि या उलट प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधातून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचं तापमान जे आहे ते वाढत असतं. आता आपण हा जगाचा नकाशा बघू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे सागरी प्रवाह दाखवलेले आहेत. या ठिकाणी आपल्या भारताकडे जर आपण पाहिलं तर क्युरेशियोस प्रवाह इकडे दिसतो, उत्तर पॅसिफिक दिसतो आणि इथं सोमाली नावाचा जो प्रवाह आहे तो आपल्या भारताच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळी सागरी प्रवाह आहे. अँग्युलास अँग्युलास प्रवाह आफ्रिकेच्या खाली दिसतो. बेगुला प्रवाह हा आपल्याला आफ्रिकेच्या, ब्राझील प्रवाह इथं दक्षिण अमेरिकेच्या भागात दिसतो. हे विषुववृत्तीय प्रवाह आहेत आणि या भागात जास्तीत जास्त विषुववृत्तीय प्रवाह नेहमी चालत असतात. हा कॅनरी प्रवाह आहे जो आफ्रिकेच्या अटलांटिक महासागराच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर इथं एक उष्ण आणि शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी, म्हणजे जे काही तुमचे हे असतं त्याला तुम्ही काय म्हणता, अल्गी, ओके, तर हे प्लवंक वाढीसाठी किंवा त्यामध्ये अल्गीच्या वाढीसाठी याच्यामध्ये सर्वोत्तम बदल दिसतात. प्लवंक हे माशांचं एक खाद्य असतं आणि अशा प्रदेशामध्ये मासे मोठ्या प्रमाणात येतात. उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात आणि माशाच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय पण मोठ्या प्रमाणात होतो. सागरी प्रवाहाच्या नकाशामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, प्लवंकाचा एक प्रकार आहे त्याच्याबद्दल शोधायचंय. आता भूगोल दालनामध्ये अशाही काही गोष्टी आहेत, त्याला आपल्याला रोटेट करावं लागेल. बघा रोटेट कसं करायचं आता, तर पृथ्वीवरचं जे तापमान आहे याचा विचार करून नकाशे तयार केले जातात.
या ठिकाणी जगाचा नकाशा आपल्याला पूर्ण दिसतोय, जो आपण वरही पाहिला. आपल्याला माहित आहे सर्वात इथं वर 23.5 अंशावरती, याला असं उलट तुम्ही समजा, इथं कर्कवृत्त आहे. मधात 0 डिग्री वरती काय असतं, विषुववृत्त, आणि त्याच्या खाली पुन्हा 23.5 वरती आपल्याला जे आहे मकरवृत्त पाहायला मिळतं. भूपृष्ठीय उंचीचा परिणाम जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी समान आपल्याला दिसतो. मात्र या लंब गोलाकार उत्तर दक्षिण याच्यामध्ये तापमान असलेल्या ठिकाणी ते जोडून तयार करणं, याचा खंडावर परिणाम आपल्याला दिसतो. नकाशामध्ये शून्याचं मूल्य असलेलं समांतर रेषा तुम्हाला दिसून आली, त्याचं निरीक्षण करा. आपण त्याला नाव पण दिलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आशिया, ऑस्ट्रेलिया या भागामधला पण आपण नकाशा ऑलरेडी पाहिलेला आहे. आता बघा, पॅसिफिक महासागराविषयी तर महत्वाची माहिती दिलेली आहे की ह्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे. मात्र उत्तर अमेरिका खंडावर जर तुम्ही प्रवेश केला तर ती काहीशी उत्तरेकडे वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अटलांटिक महासागरानंतर काही अंतरावरती ईशान्येकडे जाते. तुम्हाला दिशा ज्ञान असेलच. ही उत्तर, दक्षिण, हे पूर्व आणि हे पश्चिम, ही वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य ह्या दिशा आहेत. आता या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह, उष्ण तापमान असल्यानं सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. पुढे आशिया खंडेत प्रवेश करा, तिथं पूर्वेकडे सीमा काहीशा आग्नेयेकडे वळतात. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे जातात. त्याचबरोबर दक्षिण गोलार्धामध्ये समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंतच्या रेषांमधील हे अंतर जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचं प्रमाण कमी असल्याने या भागाचा तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडलेला आपल्याला दिसतो. उत्तर गोलार्धामध्ये मात्र रेषांमधील अंतर कमी जास्त झालेलं आढळतं आणि या गोलार्धात जमिनीचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे. अक्षांश आणि जमिनीचं प्रमाण या दोन्हीचा प्रमाण तापमानाच्या वितरणावर आपल्याला झालेला दिसतो. जमिनीच्या भागामध्ये या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणं, समताप रेषा वक्र होणं, या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर तापमान मापक तुम्हाला माहिती असेल, हे साधं तापमान मापक आहे. हवेचं तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमान मापक असतात. याच्यात पारा किंवा अल्कोहोल वापरलं जातं, मर्क्युरी किंवा अल्कोहोल वापरलं जातं. सोबतच गोठण बिंदू याचा -39 अंश असतो आणि अल्कोहोल गोठण बिंदू -130 अंश एवढा असतो. ही द्रव तापमान बदलाला संवेदनशील असतात आणि त्यामुळे तापमानातील -30 अंश ते 55 अंश सेल्सिअस पर्यंतचा जो काही प्रवास आहे, याच्यामध्ये आपल्याला फरक हा द्रव्याच्या साह्यानं सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककामध्ये मोजतात. एकतर ते सेल्सिअस मध्ये मोजतात किंवा ते फॅरनहाइट मध्ये मोजतात. अंश किंवा फॅरनहाइट तापमान मापकाच्या साह्यानं तापमानातील फरकाची कमाल आणि किमाल दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचं तापमान हे सेल्सिअस या एककामध्ये मोजलं जातं. ही आधारपट्टी आहे, हा पारा आहे, ही तापमान मोजपट्टी आहे, काचेची पट्टी इथं दिलेली आहे आणि हे एक साधं मापकाचं आपण इथं चित्र पाहिलेलं आहे. याच्यावरती बरेच प्रश्न येतात. माझ्या परिसरात 0 अंश सेल्सिअस समताप रेषा आहे, तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आपण कुठं आहोत असं सांगाल? तर या ठिकाणी समताप रेषा 0 अंशवाली असेल तर आपण पाहिलं विषुववृत्ताजवळ आहे. माझ्या परिसरात वार्षिक तापमान 25 आहे. कोणता पट्टा असेल हा पट्टा ज्या ठिकाणी जास्त तापमान राहत नाही, कोणता प्रदेश येतो? समशीतोष्ण प्रदेश. माझ्या परिसरात 10 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, म्हणजे हा कुठं राहत असेल? वरच्या भागात, ध्रुवीय प्रदेशामध्ये. आता प्रत्येक ठिकाणी मी कोण असे प्रश्न विचारलेले आहेत. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडतो. तापमान अचूक ते समताप रेषा. तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो, ते तापमापक आहे. ठीक आहे, तर असे बेसिक प्रश्न या चॅप्टर मध्ये तुम्ही पाहू शकता. सोबतच तुम्हाला पृथ्वीच्या गोल आकारावर तापमानावर होणारा नेमका परिणाम स्पष्ट करा. अक्षवृत्ती विस्ताराचा तापमानाशी काय संबंध आहे तो स्पष्ट करा आणि समताप रेषांच्या आकारामध्ये भूपृष्ठावर बदल होतो याची कारणं सांगा, असे प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं आपण शिकवलेत या चॅप्टर मध्ये. यावरती तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.